शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठे आव्हान या ठिकाणी आलेले आहे। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक महत्त्वाचा आव्हान हा करण्यात आलेला आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी जो पात्र महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं जे पत्र आहे ते पत्र मी इथे तुम्हाला दाखवत आहे। त्यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती लाडक्या बहिणींसाठी ती अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे। तर माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना अखेरची संधी या पत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली जी बातमी आहे संदर्भात हे अपडेट देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या KYC करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर करू न शकलेल्या त्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। अशी बातमी लाडक्या बहिणींना अखेरची संधी म्हणून G24 तास या न्यूज चॅनलवर लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। याबाबत स्पष्ट करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाही। आता भरपूर अशा महिला व लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, परंतु त्यांची KYC पूर्ण झालेली नाही। म्हणून लाखो महिला ग्रामीण भागातील आता थेट जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे जात आहेत। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा करत आहेत। परंतु हे जे पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे की KYCचे जे काही कागदपत्रे आहेत ते महिलांनी KYC केली नाही अशा महिलांनी त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही। शासन स्तरावरून अशी कोणतीही माहिती कागदपत्रे जमा करण्यासाठी देण्यात आलेली नाही। KYC लवकरच परत सुरू होणार आहे। प्रत्येक वर्षी ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करावी लागणार आहे। KYC जून किंवा जुलैमध्ये परत सुरू होईल। जर तुम्ही KYC केली असेल तरीसुद्धा तुम्हाला परत KYC करावी लागेल आणि ज्या महिलांनी KYC केले नाही अशा महिलांनासुद्धा KYC करावी लागेल। तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे अशा महिलांनी दरवर्षी KYC करावीच लागणार। त्यासाठी जर तुम्हाला एखाद्या बातमीपत्राच्या माध्यमातून किंवा एखाद्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल तर कागदपत्रे ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत त्या महिलांना पैसे मिळत नाही अशा महिलांनी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले नाही आहे, असं स्पष्टपणे या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर घाई गर्दी करू नका। जेव्हा या ठिकाणी परत KYC सुरू होईल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी विशेष करून महत्त्वपूर्ण अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्की माहिती घेणार आहोत। त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद।